शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. बंधू खरातच्या शिवनिका संस्थानाचे बँक अकाउंट सील. खरातच्या कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमिनी, घर, दुकानांची चौकशी. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू. बंधूबाबा अशोक खरातचं नाशिकमधील लोकस कार्यालय SIT कडनं सील. तर खरात विरोधातील नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामधील गुन्हे SIT कडे वर्ग. बंधूबाबा अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल. नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई. बंधू खरातच्या विरोधात आतापर्यंत 8 गुन्हे दाखल. बंधू खरात प्रकरणातील अज्ञात तक्रारदारासोबत TV9 मराठीच्या प्रतिनिधीचा संवाद. खरातने खोट्या विधी दाखवून जासूदला 5 कोटींना फसवलं. नकली साप आणून 20 ते 25 मिनिटं खांद्यावर खेळवायचा अज्ञात तक्रारदाराचा दावा. बंधूबाबा खरातला नाशिक प्रशासनाकडूनच बंदुकीचा परवाना. खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त. त्याने 5 काडतुसं कशासाठी वापरली याचा तपास सुरू. स्वतःला अंकशास्त्रज्ञ सांगणारा खरात 10वी नापास. बोंदू गावातून अंडी चोरून विकत होता. गावकऱ्यांनी सांगितले किस्से. तर कहांडळवाडी ग्रामस्थांकडनं खरातचा कोंबडी चोर असा उल्लेख. राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीत चाकणकरांच्या राजीनाम्यावर वरिष्ठांचं एकमत. रुपाली चाकणकरांच्या वर्तणुकीमुळे पक्षाला डाग लागला. बैठकीमध्ये आमदारांचा आक्रमक पवित्रा. मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाण्याची जोडणी. यही तो नाही ताज का राज. शीतल म्हात्रेंकडनं सवाल उपस्थित. ताज का राज फुटला तर तोंडचं पाणी पळेल, म्हात्रेंचा इशारा. तर शीतल म्हात्रेंचा रॅलीमधला व्हिडिओ कोणी व्हायरल केला? ओरिजिनल व्हिडिओ सापडला का? सुषमा अंधारेंचा खोचक सवाल. तर बात निकली तो दूर तलक जाएगी. ताज का राजवरून अंधारेंचा निशाणा. संजय राऊतांनी राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव का घेतलं? खासदारांच्या बैठकीत प्रियांका चतुर्वेदींचा सवाल. तर मी पक्षप्रमुख, सर्व अंतिम निर्णय मीच घेतो. ठाकरेंनी संजय राऊतांची बाजू घेतली. संजय राऊतांनी बैठकीमध्ये खडाजंगी झाल्याचं वृत्त फेटाळलं. मी बैठकीत नव्हतो, पण तिथे असं काही घडलेलं नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. देशाकडे पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा, कोणीही रांगा लावू नयेत. मुख्यमंत्र्यांचं आवाहन. तर इंधन खताचा काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा. संभाजीनगर, नाशिक, नागपूर, जालन्यामध्ये पेट्रोल पंपावर वाहकांची गर्दी. तर अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद. पेट्रोलियम कंपन्यांकडून दुपारनंतर बुकिंगला ब्रेक. दुपारी 3 वाजेच्या आधी पैसे भरल्यावरच डीलर्सना पेट्रोल मिळणार. तेल कंपन्यांच्या निर्णयामुळे पंपावर इंधन टंचाई. कोल्हापूरनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधनावर लिमिट. दुचाकीला 200, 4 चाकीला 2000 रुपयांचं इंधन मिळेल. जिल्हा प्रशासनाचा निर्णय. आखाती देशामधील युद्धावर पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार. उद्या संध्याकाळी 6:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा. निवडणूक असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला नसतील. LPG वाहू अपोलो ओशन जहाज नवीन बंगळुरू बंदरामध्ये दाखल. जहाजामध्ये 16,000 मेट्रिक टन इतका LPG साठा. आणखी 2 कच्च्या तेलाचे टँकर लवकरच येण्याची शक्यता. उत्सवमूर्ती रथामध्ये विराजमान. मुख्यमंत्री फडणवीसांनी ओढला रामरथ. शोभायात्रेमध्ये रामनामाच्या जयघोषात नागपूर नगरी दुमदुमली. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.